नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि मी दत्तात्रय साबणे स्वागत करतो तुमचं माझ्या रिअल इस्टेट माहिती या चॅनलमध्ये. आज आपण एका खास विषयावर माहिती पाहणार आहोत. मृत्यूपत्र म्हणजे काय आणि ते मृत्यूपत्राबद्दलची बरेच काही माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे मिळून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहताना खरंच खूप छान वाटेल. तर चला आपण मृत्यूपत्र काय आहे या गोष्टी पाहूया. आता मृत्यूपत्र म्हणजे काय? मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने आपल्याला मृत्यूनंतर स्वतःची मालमत्ता, पैसे, जमीन, जुमला, दागिने किंवा इतर संपत्ती कोणाला द्यायची हे स्पष्टपणे लिहून ठेवलेले एक कायदेशीर दस्तऐवज, त्याला लीगल डॉक्युमेंट असतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या मृत्यूनंतर तुमची मालमत्ता कोणाला मिळणार हे तुम्ही स्वतः लिहून ठेवलेला अंतिम पत्र म्हणजे मृत्यूपत्र असतं. तर मित्रांनो, मृत्यूपत्र जे असतं, जे की तुमची मालमत्ता जी आहे तुमचा मृत्यू झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणाला द्यायची आहे, कशी द्यायची आहे, हे सगळे डिटेल्स तुम्ही लिहून ठेवलेले असतात, जेणेकरून जे कोणी त्या मालमत्ताचे हिस्सेदार आहेत त्यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही. याच्यासाठी मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं असतं, त्यालाच मृत्यूपत्र असं म्हटलं जातं. तर मृत्यूपत्र हे मृत्यूनंतरच ज्या व्यक्तीची मृत्यू झालेली आहे झाल्याच्या नंतरच ते काम करतं. तर जे काही मृत्यूपत्र लिहिलं गेलेलं आहे ते जिवंतपणे एक आखरी इच्छा म्हणून ते पत्र काम करतं. तर आता आपण पाहूया मृत्यूपत्राबद्दलचे बऱ्याचशा गोष्टी. मृत्यूपत्र का महत्त्वाचं आहे? मृत्यूपत्र का महत्त्वाचं आहे? आता ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे घरातील भांडण टाळणे. जर विल नसल्यास वारसामध्ये मालमत्ता वाटणीवर वाद होऊ शकतो. विल असेल की वादाची शक्यता कमी होते. आता इथे विल आहे, विल शब्द आहे, तर विल म्हणजेच मृत्यूपत्र आहे. जर मृत्यूपत्र नसल्यास वारसामध्ये मालमत्ता वाटणीवर वाद होऊ शकतो. विल असेल की वादाची शक्यता कमी होते. तर या गोष्टीसाठी मृत्यूपत्र महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या इच्छेनुसार मालमत्ता वाटली जाते. समजा तुम्हाला मालमत्ता कोणाला द्यायची आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमची जीवनभराची कमाई आहे, जी तुमच्या मृत्यूनंतर कोणाला द्यायची आहे हे ठरवलं जातं. तुम्ही कोणाला किती मालमत्ता द्यायची हे स्वतः सांगू शकता. यासाठी मृत्यूपत्र महत्त्वाचे असते. कायदेशीर सुरक्षितता वाढते. नंतर प्रॉपर्टी डिस्प्यूट होण्याची शक्यता खूप कमी असते. तर तुमची प्रॉपर्टी जी काय आहे ती प्रॉपर्टी वाटण्यामध्ये वाद होणार नाहीत, कायदेशीर सुरक्षता राहते. जर मृत्यूपत्र बनवले गेले असेल तर त्यानुसार वाटणी केली जाते. तुम्ही ज्यांना मदत करू इच्छिता त्यांना लाभ मिळतो. आता मृत्यूपत्रामध्ये तुम्हाला वाटलं की एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे, खूप मदत करते, तर तुम्ही त्या व्यक्तीला मृत्यूपत्रामध्ये काय द्यायचं आणि काय नाही ह्या गोष्टी लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे वारस आहेत ते वारस पुढे चालून वाद करणार नाहीत. आणि मृत्यूपत्रानुसार तुमची इच्छा आहे, स्वइच्छेनं तुम्हाला ज्या व्यक्तीला जे काही जमीन जुमला आहे तुमचा द्यायचा आहे, तर तो जमीन जुमला तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता. तो हा एक मृत्यूपत्राचा महत्त्वाचा भाग आहे की त्यामुळे मृत्यूपत्र एक महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर जसं उदाहरण पत्नी, मुलं, पालक किंवा एखादी विशेष व्यक्ती यांना तुम्ही मृत्यूपत्र काय करू शकता, मृत्यूपत्रामध्ये यांना प्रॉपर्टी देण्याची लिहून ठेवू शकता तुम्ही. तर हे मृत्यूपत्र खूप महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर आपण पाहूया मृत्यूपत्र कोण बनवू शकतो. ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. तर पाहूया मृत्यूपत्र कोण बनवू शकतो. 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकतो. पूर्ण शुद्धीत आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, पूर्ण शुद्धीवर आहे, अशी व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते. स्वतःच्या मालमत्तेचा हक्कदार असलेली व्यक्ती, म्हणजेच मृत्यूपत्र बनवताना स्वतःच्या मालकीची जी काही प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, ती संपत्ती मृत्यूपत्रामध्ये लिहू शकतो. दुसऱ्याच्या संपत्तीवर तुम्ही स्वतःचं मृत्यूपत्र बनवू शकत नाही. तर ही गोष्ट समजणे महत्त्वाचं आहे. आता मृत्यूपत्रात काय काय लिहू शकतो आपण, या गोष्टी आपण पाहूया. मृत्यूपत्रात काय काय लिहू शकतो, तर तुमच्याकडे असलेली सर्व प्रकारची मालमत्ता, जसं की तुमचं घर आहे, तुमचा फ्लॅट आहे, प्लॉट आहे,
शेतजमीन आहे, बँक अकाउंट आहे, FD म्युच्युअल फंड आहे, सोनं आहे, वाहन आहे, व्यावसायिक हिस्सा शेअर्स आहेत. ही मालमत्ता तुम्ही कोणाला द्यायची ते स्पष्टपणे लिहू शकता. तर तुमच्याकडे जे काही तुमची संपत्ती आहे, संपत्ती रिलेटेड गोष्टी आहेत, जसे की तुमचं घर आहे, फ्लॅट आहे, प्लॉट आहे, शेतजमीन आहे, बँक अकाउंट आहे, म्युच्युअल फंड आहे, FD आहे, सोनं आहे, वाहन आहे किंवा व्यवसायातील काही हिस्सा शेअर्स आहे, ही संपत्ती तुम्ही कोणाला द्यायची ते स्पष्टपणे मृत्यूपत्रामध्ये तुम्ही लिहू शकता आणि त्यानुसार ती तुम्ही मेल्याच्या नंतर तुमच्या मृत्यूनंतर त्यानुसार त्याची विभाजणी केली जाते. आता मृत्यूपत्र कसे लिहावे, काही सोप्या स्टेप्स आहेत ज्या मी तुम्हाला इथे सांगेल की मृत्यूपत्र कशा प्रकारे लिहायचं आहे ते. आता मृत्यूपत्र लिहिताना तुमचे पूर्ण नाव व पत्ता लिहायचा आहे तुम्हाला. तुमची सर्व मालमत्ताची लिस्ट तयार करा, ती कोणाला द्यायची ते लिहा, त्याला बेनिफिशरी म्हणतात. दोघे साक्षीदार ठेवणे महत्त्वाचे आहे. आता इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही मृत्यूपत्र बनवत आहात तर तुम्हाला 2 साक्षीदारांची आवश्यकता आहे. ते 2 साक्षीदार असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते मृत्यूपत्र तुमचं व्हॅलिड आहे असं कन्सिडर केलं जाईल. त्याच्यानंतर वय तुमचं 18च्या पुढे असायला हवं. कुटुंबातील नसले तरी चालेल. जी व्यक्ती जी आहे कुटुंबामध्ये नसली तरी चालेल, त्या व्यक्तीलाही तुम्ही मृत्यूपत्रामध्ये लिहू शकता. शेवट सही आणि तारीख, तुमची सही आणि तारीख त्याच्यावर असणं आवश्यक आहे. नोंदणी रजिस्ट्रेशन केल्यास अधिक सुरक्षित. मृत्यूपत्राची नोंदणी रजिस्ट्रेशन केलं जातं. जर तुम्ही ते केलं असेल तर अजून तुमचं मृत्यूपत्र सुरक्षित ठरलं जातं. जर रजिस्ट्रेशन नाही जरी केलं तरी तुमचं मृत्यूपत्र हे वैध मानलं जातं. तर नोंदणी केल्याशिवाय विल वैध असते. तर मृत्यूपत्राची नोंद जरी तुम्ही नाही केली तरी तुमचं मृत्यूपत्र हे वैध असतं. पण तुम्ही त्याचे रजिस्ट्रेशन जर केलं असेल, नोंद केली असेल तर ते अधिक सुरक्षित मानलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहूया मृत्यूपत्र नोंदणी करणे आवश्यक आहे का. तर त्याचा उत्तर आहे नाही. मृत्यूपत्र नोंदणी करणं आवश्यक आहे का, तर आवश्यकता नाही आहे. नोंदणी न केलेले विल देखील कायदेशीररित्या वैध असते. जे मृत्यूपत्र तुम्ही बनवले त्याची नोंदणी नाही केली तरी ते कायदेशीररित्या वैध आहे. परंतु नोंदणी केलेले विल जास्त सुरक्षित व भरोसेमंद मानले जाते. तर जेव्हा पण मृत्यूपत्र करायचं असेल तर त्याची नोंदणी नक्की करा, कारण ते जास्त सुरक्षित आणि भरोसेमंद मानलं जातं. बरं, त्याची नोंदणी नाही जरी केली तुम्ही तरी काही अडचण नाही आहे, ती मृत्यूपत्र वैध मानलं जातं. त्याच्यानंतर पाहूया आपण मृत्यूपत्र कधी बदलतो. मृत्यूपत्र कधी बदलू शकतो आपण. तर तुम्ही तुमचे विल हवे तेव्हा बदलू शकता. मृत्यूपत्र कधी पण बदलू शकता तुम्ही जिवंत असताना. याला कोडिसील म्हणतात. तसेच जुने विल रद्द करून नवीन विल तुम्ही करू शकता. तर जुने मृत्यूपत्र तुम्ही रद्द करून नवीन मृत्यूपत्र बी बनवू शकता. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही केव्हाही मृत्यूपत्र अपडेट करू शकता, पण त्यासाठी तुम्ही जिवंत असणं महत्त्वाचं आहे. आता मृत्यूपत्र हरवले तर, समजा तुम्ही मृत्यूपत्र तयार केलं, विल तयार केली आणि ते हरवलं तर मृत्यूपत्र हरवलं. जर विल नोंदणीकृत असेल तर सब रजिस्टर ऑफिसमध्ये त्याची कॉपी मिळू शकते. तर जे मृत्यूपत्र तुम्ही तुमचं हरवलेलं आहे त्याची सब रजिस्टर ऑफिसमध्ये जर तुम्ही त्याची नोंदणी केली असेल तर त्या ऑफिसमध्ये त्याची एक कॉपी तुम्हाला मिळू शकते. आणि जर नोंदणी करत नसेल तर साक्षीदार मोठी भूमिका बजावतात. जर तुमचं मृत्यूपत्राची नोंद कुठंच नाही आहे तर ते मृत्यूपत्र बद्दल साक्षीदार जे आहे तर ते पुरावा म्हणून तुमच्या पत्र असल्याची एक मृत्यूपत्र असल्याची पुरावा म्हणून एक महत्त्वाची भूमिका बजावतात. तर आता याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे, नोंदणी करत नसेल तर साक्षीदार मोठी भूमिका बजावतात. आता मृत्यूपत्र कधी वैध ठरतं. व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरच, जिवंत असताना विल लागू होत नाही. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जे काही मृत्यूपत्र बनवलं गेलेलं आहे ते मृत्यूपत्र ती व्यक्ती मेल्याच्या नंतरच ते मृत्यूपत्र व्हॅलिड असतं. ती व्यक्ती जिवंत असताना ते मृत्यूपत्र व्हॅलिड नसतं. तर म्हणून त्याला मृत्यूपत्र असं
नाव दिलेलं आहे. तर आता आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. तर सोप्या भाषेमध्ये निष्कर्ष काढू. मृत्यूपत्र म्हणजे तुमची शेवटची इच्छा, जी तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते आणि तुमची मालमत्ता तुमच्या इच्छेनुसार योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवते. हे प्रत्येक व्यक्तीने करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तर याच्यामध्ये मृत्यूपत्र करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुमची मालमत्ता पुढे चालून वादविवाद होणे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वइच्छेनं मालमत्ता कोणाला द्यायची आहे तुम्ही मृत्यूपत्रामध्ये लिहून देऊ शकता आणि पुढे चालून जे काही वादविवाद होणार आहे ते वादविवाद टाळू शकतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मृत्यूपत्राबद्दल सविस्तर माहिती मी दिलेली आहे की मृत्यूपत्र काय आहे, कसं आहे, केव्हा करता येतं, बरीच माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये पुरवलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटतील. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी घेऊन येईल. आणि या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया आपण माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.